राशीनिहाय स्वामी उपासना साधी, सोपी व सामान्य माणसाला सहज करता येईल अशी आहे. आपल्या राशीला सांगितलेले वस्त्र किंवा साधे दान हे वर्षातून एकदा केले तरी चालेल. दर स्वामी राशीच्या वारी करू नये तशी आवश्यकता नाही. राशीनुसार स्वामींची उपासना नियमित करावी. खंड पडू देऊ नये. नियमितता असल्यास शीघ्र फळ मिळतील. स्वामींना द्यायचे धातूचे दान हे यथाशक्ती करावे. वर्षातून एकदाच करावे. आपली परिस्थिती नसल्यास उगाच दानावर खर्च करू नये. स्वामींचे मंत्र स्तोत्र आपल्या राशीप्रमाणेच वाचावे. उगाच अधिक स्तोत्र मंत्र म्हणू नयेत. दुसऱ्या राशीचे तर अजिबात म्हणू नयेत. प्रत्येक राशीची उपासना ही त्या राशीच्या स्वामीग्रहाला अनुलक्षण दिलेली आहे. स्वामी उपासनेत रास व ग्रह या दोघांचीही उपासना स्वामींच्या योगे एकत्रितपणे होऊ शकते. चला मग मेष राशींसाठी स्वामींची उपासना. ज्यांची रास मेष आहे त्यांची पुढील प्रकारे स्वामींची उपासना करायची आहे. रास मेष राशी स्वामी मंगळ. स्वामींचे दर्शन मंगळवारी जागृत